PM श्री मिरज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्याकडून राखी निर्मिती व विक्री सेवाभाव आणि स्वावलंबनाचा संगम। सांगली मिरज कोपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज हायस्कूलमधील रिटेल विभागाच्या पुढाकाराने व पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत PM श्री मिरज हायस्कूल मिरज येथे विद्यार्थ्यांनी राखी निर्मिती व विक्री हा आगळावेगळा उपक्रम उत्साहात राबवला। या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये हस्तकला कौशल्य, उद्योजकता, निर्मिती वृत्ती, सर्जनशीलता, सेवाभाव आणि आर्थिक साक्षरता विकसित करणे हा होता। या उपक्रमाला सांगली मिरज कोपवाड शहर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त श्री सत्यम गांधी यांची प्रेरणा तसेच PM श्री मिरज हायस्कूल मिरजच्या प्रशासक तथा उपायुक्त सन्माननीय स्मृती पाटील मॅडम यांचे प्रोत्साहन, प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय राजेंद्र नागरगोजे सर यांचे मार्गदर्शन यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात जोमाने सहभाग घेतला। राखी बनवण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी दोरे, मणी, मोती, चमकी, रेशीम, धागा आणि सजावटीचे साहित्य वापरून आकर्षक राख्या तयार केल्या। या वर्षीच्या उपक्रमाची खास बाब म्हणजे विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या या अत्यावश्यक सेवेत कार्यरत व्यक्तींना, उदाहरणार्थ पोलीस विभाग, अग्निशमन दल, रुग्णवाहिका सेवा यांना राखी पौर्णिमेनिमित्त शाळेतील विद्यार्थिनी स्वतः जाऊन राखी बांधणार आहेत। राखी पौर्णिमेच्या दिवशी हे कर्मचारी कर्तव्यावर असतात, त्यामुळे विद्यार्थिनींनी या सेवाभावातून त्यांच्या त्यागाला भावपूर्ण सलाम करण्यात येणार आहे। मुख्याध्यापक श्री राजेंद्र नागरगोजे सर म्हणाले, विद्यार्थी जर लहान वयातच व्यवसाय आणि सेवाभाव शिकले तर ते समाजातील आदर्श नागरिक बनतात। प्रशासन अधिकारी स्मृती पाटील मॅडम यांनी सांगितले की राखी तयार करणे हा केवळ कला उपक्रम नाही, तर तो आत्मनिर्भरतेकडे आणि समाजसेवेच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे। आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना अशा उपक्रमामुळे शिक्षण अधिक जीवनाभूक, संवेदनशील आणि प्रेरणादायी बनते असे मत व्यक्त केले। नमस्कार, माझं नाव श्रावणी विशाल गोसावी। मी इयत्ता 10वी क मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव आहे PM श्री मिरज हायस्कूल मिरज। आम्ही शाळेत उपक्रम केलता। आम्ही स्वतःच्या हाताने सगळ्या राख्या तयार केल्यात। त्या राख्या म्हणजे रिटेल विषयाअंतर्गत आम्ही स्वतःच्या हाताने राख्या तयार केल्यात। कमी वयात व्यवसाय कसा करायचा ह्या रिटेल विषयामध्ये कळतंय। आमच्या ह्या उपक्रमामध्ये तुम्ही पण आम्हाला साथ द्यावं। लवकरात लवकर आमच्या मिरज हायस्कूल मिरजच्या शाळेच्या बाहेर आम्ही स्टॉल लावला आहे। फक्त स्वस्त, एकदम स्वस्त आहे। 10 रुपये, 15 रुपये असे आहेत, ते तुम्ही घ्यावं, आमची हीच अपेक्षा आहे। आज आमचे नेते विधान परिषदचे आमदार माननीय गिरीशभाई नायकवडी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, बंधू पदाधिकारी यांनी उद्या रक्षाबंधनचे औचित्य साधून आस्था बेगर महिला निवारा केंद्र मिरज येथे त्यांना साडी वाटप तसेच ड्रेसचे वाटप केलेले आहे, खाऊ वाटप केलेले आहे। तर आमचे आमदार माननीय नायकवडी साहेबांचा यांचा आदेशच होता की वाढदिवस हा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात यावा व सामाजिक लोकांना त्याचा काहीतरी फायदा व्हावा असे उपक्रम तुम्ही घ्यावे असं त्यांचं पदाधिकाऱ्यांना सांगणं होतं। त्या उद्देशाने आज आम्ही इथं कपडे वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे। आमचे सुलेमान भैया मुजावर व त्यांची टीम असेल, सर्व आमचे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील। 8 दिवस झालं सप्ताह हा चालू आहे, तर आज हा उपक्रम इथं आयोजित केला त्याबद्दल इथं सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले व या महिला देखील सुरेखाताई असतील त्यांचे देखील मी आभार मानते व थांबते। सांगली मिरज कोपवाड शहर महापालिकेच्या PM श्री मिरज हायस्कूल मिरज या शाळेमध्ये इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थिनींच्यासाठी आपल्या शाळेमध्ये रिटेल हा व्यावसायिक शिक्षणाचा विषय शिकवला जातो आणि या विषयाअंतर्गत या विद्यार्थिनींना त्या स्वयंपूर्ण व्हाव्यात, स्वावलंबी व्हाव्यात या दृष्टीनं व्यवसाय शिक्षणामध्ये वस्तूच्या निर्मितीपासून विक्रीपर्यंत हा सर्व घटक या विषयाअंतर्गत शिकवला जातो। आणि याच अंतर्गत आज मिरज हायस्कूल मिरज या प्रशालेमध्ये दप्तर विना शाळा हा जो दर शनिवारी जो विषय या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी घेतला जातो, त्याच्याच अंतर्गत रक्षाबंधनानिमित्त आमच्या शाळेतील विद्यार्थिनींनी पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी राख्या बनवणे हा उपक्रम या ठिकाणी घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या राख्या या विद्यार्थिनींनी बनवल्या। या राख्या बनवण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश असा होता की जे या शहरामध्ये ज्या कर्मचाऱ्यांना सुट्टी नसते, रक्षाबंधनचीही सुट्टी नसते, अशा कर्मचाऱ्यांच्यासाठी राख्या बनवणे हा उद्देश ठेवून या ठिकाणी या राख्या बनवल्या। परंतु याची संख्या एवढी मोठी झाली की हजारो राख्या या मुलींनी बनवल्या
आणि मग त्या बाकीच्या राहिलेल्या राख्यांसाठी या विद्यार्थिनींना विक्री व्यवसाय कसा करावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी रक्षाबंधनानिमित्त आपण शाळेमध्येच राख्यांच्या विक्रीचा स्टॉल आज शाळेच्या समोर या ठिकाणी लावलेला आहे आणि या स्टॉलवर आमच्या शाळेतील विद्यार्थिनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या राख्या विकत आहेत। मी मिरजकर नागरिकांना विनंती करतो की आपण या रक्षा स्टॉलला या ठिकाणी भेट द्यावी आणि आमच्या मुलींनी घेतलेला हा जो उपक्रम आहे ज्यातून या मुली भविष्य काळामध्ये स्वावलंबी होणार आहेत, त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे, या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा आणि या राख्यांची आपण खरेदी करावी अशी मी सर्व मिरजकर नागरिकांना विनंती करतो।